तर विषय का बाबाला डायरेक्ट नवीनच मोबाईल घेऊन टाकला. कामाच्या वेगवेगळ्या जगात काय जिथं फुटाव जाईन तिथं काम आहे, रोजच काम आहे. त्याच्यामुळेच बाबा म्हणले आज आपलं पण एक काम कर, आपल्याला जायचंय कोळगावला. याला म्हणलं कोळगावला जायचं म्हणलं काहीतरी वेगळं काम असेल, पण ते जेव्हा काय म्हणले यायला आपल्याला मोबाईल आणायला जायचंय, चला म्हणलं कामात काम आपलं बी होऊन जाईल. डायरेक्ट मग काय बाबांना म्हणलं चला तुम्ही बी. बाबांनी उरकलं आणि डायरेक्ट बसवलं गाडीवर बसवलं. तर रस्ता बघितला कस काय, रस्त्यावर म्हणलं यायला जाऊ द्यात काही कसं ना, तुम्ही एकदा कॅमेऱ्याकडे बघा. कॅमेऱ्याकडे बाबांना बघायला लावलं आणि डायरेक्ट निघलो आपण चांगल्या रस्त्याला लागल्यावर. गाडी फास्ट पळीत गाडी पळवता आपण कधी कोळगावला जाणार असं झालं होतं. कारण बाबांना मोबाईल घ्यायचा होतो, आपला काय स्वार्थ नव्हतं त्याच्यात. मग काय डायरेक्ट इथे पोहोचलो आपण कोळगावच्या येशीपाशी. कोळगावच्या येशीतून एंटर केल्या महावीर मोबाईल मध्ये आपण शिरलो, कारण तिथूनच आपल्याला बाबांना मोबाईल घ्यायचा होता. तिथून म्हणलं चला पटापटा मोबाईल बी घेऊन टाकू लगेच. आतमध्ये गेले शेटला म्हणलं ह्याला बाबांना एक मस्तपैकी मोबाईल दाखवा. मग काय शेट म्हणले हे घ्या ना, हे घेऊन टाका तुम्ही, एकच नंबर मोबाईल. ह्याला म्हणलं काय राव शेट. मग काय बाबांनी काय राव शेट करूच होतं, डायरेक्ट पैसे बी दिले आणि मोबाईल बी डायरेक्ट कॅश घेऊन टाकला. यायला मला बोलूच होतं बाबा बाहेर, काय सांगावच काय अशी गंमत झाली होती. एकदम फास्ट काही असं सोडतच नव्हते असे काम की बास. कारण पावसाचा इतका अंदेशा होता ना, येता इथून तिथून नुसतं भिजत चालू असेल. आणि स्वार्थ म्हणजे आपलं म्हणजे ते थोडे ब्लूटूथ बी भेटून गेले आपले, तसे बी आधीचे एअरबड्स हरवलेले होते आणि त्याच्याच नादाने बाबांच्या फोनच्या नादाने आपल्याला ब्लूटूथ बी भेटून गेले. त्याच्यामुळे काहीच अडचण नव्हती. त्याच्यामुळेच काय म्हणलं चला जाऊन येऊ बाबांकडून बी, काहीतरी काम बी होईन बाबांचं बी आपलं बी.